इन्व्हेस्ट करायचं कुठे? लोकांना हे कळत नाही. किती लोक आहेत जे काय करतात? एफ-डीमध्ये टाकतात. एफ-डीपेक्षा वाईट इन्व्हेस्टमेंट आहेच नाही. स्टॉक मार्केट, हाऊ डज इट वर्क? नथिंग बेटर दॅन दॅट, सेन्सिबली इन्व्हेस्टेड. इंडियामध्ये स्टॉक इन्व्हेस्टरची पर्सेंटेज 5% पण नाही आहे कदाचित. डेव्हलप्ड कंट्रीमध्ये 50% असते. एव्हरीबडी शुड बी एन इन्व्हेस्टर इन स्टॉक मार्केट, पण फुलिश इन्व्हेस्टर नाही. शिव्या देतात स्टॉक मार्केटला आणि कधी इन्व्हेस्ट करत नाही परत, आणि 5-10 लोकांना डिस्करेज करतात. दॅट इज एक्स्ट्रीमली डेंजरस. चांगला स्टॉक कसा निवडायचा? आधी कधी कंपनी सिलेक्ट करू नको, आधी इंडस्ट्री सिलेक्ट करा. तर कोणत्याही किडनं किंवा यंग ॲडल्टनं किंवा त्याच्या पालकांनी त्याचा पहिला रुपया हातात आल्यावर काय केलं पाहिजे? भरपूर पर्सेंटेज ऑफ यंगस्टर्स आजकाल स्टार्टअप फाउंडर बनतात. फायनान्सबद्दल त्यांना काही कळत नाही. एक सक्सेसफुल स्टार्टअप आपण त्याच्या बाबतीत वाचतो पेपरमध्ये, पण आपलं हे माहीत नाही की 9,900 चालू होऊन बुडलेले आहेत, आणि मोस्ट ऑफ देम फायनान्शियल मिसमॅनेजमेंटमुळे. बिझनेस इज नॉट अबाउट सेल्स, इट इज अबाउट प्रॉफिट. दे थिंक प्रॉफिट म्हणजे पैसे, वेअरएज एकदम ऑपोजिट आहेत. हे जे आपण शेअर घेतो किंवा आपण एखाद्या कंपनीचा भाग होतो, म्हणजे नक्की काय होतं? कारण हेच क्लिअर नाही आहे कोणाला. How do you imagine luxury? Well, for me, it all begins with a shape. A breathtaking shape. No, not the cliches, please. Imagine that car. That watch. Or that vacation. Then why don't you have a shape for your address too? Well, now you can have one. Amanora Gateway Towers 2 at Pune. The breathtaking shape of luxury. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक मनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज एक नवा विषय, पण गेस्ट मात्र आपले नेहमीचेच प्रख्यात फायनान्स एक्सपर्ट अनिल लांबा सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती पुन्हा एकदा. आपण वेगवेगळ्या वेळेला लांबा सरांशी बोललोय, त्या एपिसोड्सच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, आणि तुम्ही सगळ्यांनी त्या एपिसोड्सना भरपूर प्रेम दिलेलं आहे. पण आज आपल्याला पुन्हा एकदा चर्चा करायची आहे, आणि याचं कारण म्हणजे सरांचं नवीन आलेलं पुस्तक, अर्थात स्टार्ट अर्ली फिनिश रिच. लांबा सरांची सगळीच पुस्तकं बेस्टसेलर असतात, तुम्ही कुठेही जा तुम्हाला ते दिसतात. तसंच हे सुद्धा पुस्तक आहे, आणि विशेषतः किड्स आणि यंग ॲडल्ट्सना फायनान्स सांगण्यासाठी सरांनी हे पुस्तक लिहिलं आहे. मला असं वाटतं की किड्स आणि यंग ॲडल्ट्स हे तर वयानं झालेच, ते म्हणतात तसं 12 ते 20 वयोगटातले, पण जे फायनान्शियली यंग ॲडल्ट्स आहेत, म्हणजे एखादा तिशीत जाऊन आपल्या आर्थिक गणितांची सुरुवात करतो, तेव्हा तो माझ्या मते फायनान्शियली किड किंवा यंग ॲडल्टच असतो. त्या सगळ्यांसाठी यातले प्रिन्सिपल्स लागू होणार आहेत, त्यामुळं त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची. सर, स्वागत पुन्हा एकदा. आणि पहिला प्रश्न थोडा वेगळा आहे. एवढी सगळी पुस्तकं लिहिल्यानंतर किड्स आणि यंग ॲडल्टसाठी पुस्तक लिहावं असं का वाटलं? सगळे पुस्तक जे मी लिहिले ते एम्ड आहेत एक्झिस्टिंग बिझनेस पीपल, सिनियर पीपल, जे ऑलरेडी कमवून बसलेले आहेत पण त्यांना मॅनेज करायला येत नाही किंवा बिझनेस चालवतात. पण मला वाटतं माझे जेवढे क्लायंट आहेत, इन देअर इंटरॅक्शन विथ मी ओव्हर 20-30 इयर्स, सगळ्यांनी कधी ना कधी ते सांगितलं असेल, दिलमधून आलेली गोष्ट, की हे मला शाळेत कशाला शिकवलं गेलं नाही. आम्ही नंतर मिस्टेक करून, नुकसान करून आम्हाला कळतं हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. तर तो माझ्या डोक्यात होता, नेहमी होता. तर आता वेळ मिळाला थोडा, तर वी सेड वाय नॉट टीच देम यंग, आणि दॅट इज द रिझन ही पुस्तक काढली आहे आता. आणि जेवढं लवकर तुम्ही हे सब्जेक्ट शिकलं तेवढं तुमचा फायदा होतो. कुणी असू दे, किड्स, हे बघणारे किड्स असू देत, पेरेंट्स असू देत, यंग ॲडल्ट्स असू देत, मला फायनान्शियल एज्युकेशनची ABCD किंवा मराठीमध्ये अ आ इ शिकायचं असेल, जे तुम्ही तुमच्या पार्ट 1मध्ये सुद्धा सविस्तर सांगितलं आहे, तर व्हॉट आर द बेसिक प्रिन्सिपल्स जी मी शिकली पाहिजे? सब्जेक्ट खूप मोठा आहे. तर जेव्हा आपण पुस्तक लिहितो, आपल्याला डिसाईड करायला लागतं की काय काय टाकायचं, काय काय सोडून द्यायचं. सगळं काही येऊ शकत नाही. तर मी काय केलं आहे, सुरुवातीला थोडे कॉमन प्रिन्सिपल्स जे
पुस्तकमध्ये जे नंतर सांगितलं ते कळायला काय तुम्हाला माहीत पाहिजे ते भाग 1 मध्ये टाकलं आहे. थिंग्स लाईक पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय असतं, रूल ऑफ 72 काय असतं, अँड सो ऑन. म्युच्युअल फंड्स काय आहेत. त्यानंतर थोडं आपण पर्सनल फायनान्समध्ये गेलो आहे. जर तुम्हाला सेविंग्स वगैरे सुरू करायचे आहेत मग कळायला पाहिजे कुठे टाकायचं, हाऊ स्टॉक मार्केट्स वर्क अँड सो ऑन. त्यानंतर माझं ऑब्झर्वेशन आहे भरपूर पर्सेंटेज ऑफ यंगस्टर्स आजकाल स्टार्टअप फाउंडर्स बनतात. फायनान्सबद्दल त्यांना काही कळत नाही. त्यांच्याकडे आयडिया आहे, त्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. तर आपल्याला एक सक्सेसफुल स्टार्टअप आपण त्याच्या बाबतीत वाचतो पेपरमध्ये, पण आपलं हे माहीत नाही की 9,900 चालू होऊन बुडलेले आहेत आणि मोस्ट ऑफ देम फायनान्शियल मिसमॅनेजमेंटमुळे. सो आय एम गोईंग इन टू थिंग्स. जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे लवकरच, मग काय करायला पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन काय व्हायला पाहिजे, लिगल प्रोप्रायटरीमध्ये काय ॲडव्हान्टेज आहे, पार्टनरशिपमध्ये काय, LLP काय, कंपनी काय, त्यांना ॲटलिस्ट कळायला पाहिजे, हे नाव कळायला पाहिजेत. मग एकदा तुम्ही सुरू केलं तर पैसे कसं रेज करणार, किती ऑप्शन्स आहेत, कुठले चांगले आहेत, कुठले वाईट आहेत. त्यानंतर एकदा बिझनेस तुमचं सुरू झालं तर त्याला अकाउंटिंग करायची, फायनान्शियल स्टेटमेंट, ते त्याने नाव पण ऐकलेलं नसतात. त्यानंतर मग इन्कम टॅक्स लागेल तुम्हाला, ते काय असतं. आणि जर एकदा तुम्ही एक लेवलला पोचलो, अजून मोठं व्हायचं आहे, मग IPO कसं, ते सगळं काय कव्हर केलं. म्हणजे मी खरं म्हटलं तर जेन्युइनली त्यांना यंग अडल्ट्सच ट्रीट केलं आहे, पण लँग्वेज थोडी इझी ठेवली आहे, थोडा कलरफुल केलं आहे, थोडं इलस्ट्रेशन टाकले, ते भीती वाटायला नको त्यांना. आणि त्यानंतर एक चॅप्टर नॅशनल लेवलचं सुद्धा टाकलं आहे. आपण तर करतो, पण देश कसं पैसे जमा करतो, कसं चालवतो, एक चॅप्टर थोडा तो ब्रॉड बेस आयडिया त्यांना मिळेल. सगळे इंटरेस्ट असणारी लोक हे पुस्तक घेतीलच, पण याचा समजा झिस्ट किंवा एक मिनी व्हर्जन द्यायचं झालं आपल्या मुलाखतीतनं इन नेक्स्ट फ्यू मिनिट्स, तर कोणत्याही किडनं किंवा यंग ॲडल्टनं किंवा त्याच्या पालकांनी त्याचा पहिला रुपया हातात आल्यावर काय केलं पाहिजे? एक तर त्यांना पैशाची व्हॅल्यू कळायला पाहिजे. म्हणजे पैसा द्यायच्या आधी असं दिलं की जेव्हा त्याला पाहिजे असतं त्यांनी मागितलं तर आपण त्याला दिलं तर त्याला कळत नाही. त्याला वाटतं आयुष्यभर असंच होणार आपल्याकडे, नंतर होणार नाही. आणि त्याला मग युटिलाइज कसं करायचं. माझं संडे म्युझिकमध्ये मी लिहिलं होतं की अ पेनी सेव्ड इज अ पेनी वेस्टेड, बट अ पेनी इन्व्हेस्टेड कॅन बिल्ड युअर फॉर्च्यून. तर इन्व्हेस्ट कसं करायचं, म्हणजे त्या खूप छोटे असेल तर त्यांना इन्व्हेस्टमेंट करणार नाही, पण सेव्हिंग हॅबिट तरी कळायला पाहिजे. आणि हे जे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे ते सगळ्यांना लवकर कळायला पाहिजे. कारण तुम्हाला mid-20s-30s मध्ये कळलं तरी ते किती तुम्ही वापरणार. तुमच्याकडे इन्व्हेस्टिंग टेन्युअर किती आहे. 60ला 65ला रिटायर झाले तर 30-35 वर्षाची आहे. पण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय होणार त्याच्याशी 50-60 वर्षानंतर इज माइंड बॉगलिंग. तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले, कंपाऊंड मिळाला किंवा सिम्पल मिळाला, 5 वर्षानंतर बेअरली आणि देर इज एनी डिफरन्स. 10 वर्षानंतर थोडा, 15 वर्षानंतर थोडा नोटिसेबल, पण त्यानंतर जे शूट होतं आहे 20 वर्षानंतर भयंकर. आणि त्यानंतर 25 झालं तर सर एनीबडी हू स्टार्ट्स इन्व्हेस्टिंग, लर्निंग इन्व्हेस्टिंग अर्ली, त्याचा टाइम स्पॅन बघा ना किती आहे. तुम्ही 10-12 वर्षात कळलं आणि 60-65 पर्यंत. दॅट इज वाय आय वॉज ऑलवेज बीन इन फेवर ऑफ ओपनिंग अ PPF अकाउंट फॉर युअर किड. अच्छा, यू आर रिसेंटली मॅरिड. माय स्ट्रॉंग recommendation, the day the child is born, open a PPF account. Then you invest in the child's account till the child starts earning. मग त्याला हँडओव्हर करून टाका, आता तू इन्व्हेस्ट कर. दिस अकाउंट कॅन रन फॉर 60-65 years. राईट. माझ्या मुलाचं अकाउंट मी उघडलं होतं, 3 महिन्याचं होतं. आणि 3 महिने, कारण 3 महिने लागले आम्हाला त्याचं नाव ठेवायला, नाहीतर 3 दिवसावर उघडलं असतं. तर दॅट इज समथिंग. सो पॉवर ऑफ कंपाऊंडिंग किक्स इन. हे दीज कॉन्सेप्ट्स अँड दे आर सो फॅसिनेटिंग. पुस्तकमध्ये मी एक्झाम्पल दिलं आहे. तुम्ही एक छोटा कागद घ्या, 0.5 mm, मग त्याला डबल करा,
मग परत डबल करा. काय म्हणजे काय थिकनेस होईल ते तिथून वाचून सांगू शकतो, मी नंबर विसरतोय, पण त्यांना एक 20-25दा तुम्ही फोल्ड केलं परत, इट रीचेस द मून. I mean, that is the power of compounding. Every doubling means doubling of money. राईट. So if you can double your money so it can go to the moon. And once more, if you double, it can go and come back from the moon. कारण ते तिथून डबल होतं. बरोबर. So this concept, if you tell the kids, they'll be fascinated with it. अजून एक स्टोरी सांगितली आहे मी, त्यामध्ये एक राजा आणि एक फार्मर चेस खेळत होते. राजा वॉज प्लेइंग विथ हिज सब्जेक्ट्स आणि तो फार्मर जिंकला. तर राजाने सांगितलं, तुला काय पाहिजे? तो म्हटलं, मला काय नको, मला एक ग्रेन ऑफ व्हीट तुम्ही द्या 1 स्क्वेअरला, आणि दर स्क्वेअरला डबल करत जा फक्त. म्हणजे पहिल्या स्क्वेअरला 1, दुसऱ्या स्क्वेअरला 2, तिसऱ्याला 4, चौथ्याला 8. 64 स्क्वेअर असतात. ते किंगडममध्ये तेवढं वीटच नव्हतं त्याला द्यायला. सो दिस इज व्हॉट इट हॅपन्स. सो दीज आर इंटरेस्टिंग वेज ऑफ कम्युनिकेटिंग. दे विल अंडरस्टँड. इफ दे अंडरस्टँड, दे विल इम्बाईब. इफ दे मग तुमचा प्रश्न होता, फादरनी 1 रुपया दिला, मग त्याला हे सगळं कळलं तर ते 50 पैसे इन्व्हेस्ट करेल, सेव्ह करेल कुठेतरी. तर ते इम्बाईब व्हायला पाहिजे लवकर. दॅट्स द पॉईंट. आजकाल असं आहे की यंग ॲडल्ट्समध्ये 2 गोष्टी असतात. एक, दे हॅव मोबाईल अँड सो द UPI अकाउंट, तो व्हर्च्युअल मनी स्पेंड होतो. आणि फ्यू ऑफ देम हॅव आयदर क्रेडिट ऑफ डेबिट कार्ड टेकन बाय देम और त्यांच्या आईवडिलांकडून. तर त्यामुळे पैसे स्पेंड करायचं सोपं झालेलं आहे. अशा वेळेला या लोकांनी काय विचार करावा? पहिली तर रिस्पॉन्सिबिलिटी पालकांची आहे. इफ यू गिव्ह अ क्रेडिट कार्ड टू अ चाइल्ड, मग चाइल्डला ब्लेम करू नका. I knew a couple of friends of mine had started a credit card concept, ज्यामध्ये पेरेंट्स पैसे ट्रान्सफर करू शकत होते, छोटे छोटे अमाऊंट, बट दिस गाय कुड यूज द कार्ड. आणि दर नोटिफिकेशन पेरेंटला यायला पाहिजे, त्यांना कळेल कुठे इन्व्हेस्ट करतात. जर तुम्ही कार्ड दिलं तर असं कार्ड द्यायला पाहिजे. अदरवाईज इट इज अ लायसन्स गिवन टू द चाइल्ड. पेरेंट्स आर देमसेल्फ सेइंग गो अँड स्पेंड एनीवेअर. वी कांट ब्लेम देम बिंग इररिस्पॉन्सिबल. UPI, I'm not sure how they will use. UPI साठी तुम्हाला बँक अकाउंट पाहिजे. At that age, they may not have a bank account. But UPI is far better, कारण तुम्ही स्पेंड करू शकत नाही तुमच्या बँकेत पैसे नसले तर. सो ते लिमिट एक्झॉस्ट होऊन जाते. तर जर क्रेडिट कार्ड मुलाला द्यायचं आहे, ते एकदम मिनिमम लिमिटवाला कार्ड द्यायला पाहिजे. आणि सेम विथ UPI. अँड सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हॅज टू बी टॉट. ते आपोआप येणार नाही. तुम्ही मुलाला सांगितले कमरा भरून चॉकलेट आहे, मग सांगा खाऊ नको, असं कसं होणार? तुम्ही त्याला किल्ली दिली तर खाणार असतो. सो यू हॅव टू बी रिस्पॉन्सिबल ना. बरोबर. कुणीही पेरेंट्स आपण बाजूला ठेवू, कुणीही व्यक्ती की जो आत्ता त्याची फायनान्शियल जर्नी सुरू करतोय, माझ्या मते तो फायनान्शियली किड आहे किंवा यंग ॲडल्ट आहे. बरोबर. तर त्यानं पुढच्या व्हॉटेवर टेन्युअर 50 वर्ष 40 वर्ष कोणते असे रूल्स आहेत की जे डोक्यात ठेवले पाहिजेत फॉर एव्हर? आय एम नॉट शुअर वेदर देर एनी रूल्स, पण काय त्यांनी करायला पाहिजे, एकतर हॅबिट ऑफ सेव्हिंग हॅज टू बी स्टार्टेड अर्ली. मागच्या पुस्तकमध्ये लिहिलं होतं की यू शुड नॉट सेव्ह वॉट यू हॅव नॉट स्पेंड, यू शुड स्पेंड आफ्टर सेव्हिंग. आधी सेव्ह करायला पाहिजे. 100 अर्न केलं तर तुम्ही इमॅजिन करा 70च अर्न केलेत. 30 शुड गो इन टू. नंबर 2, दे मस्ट अंडरस्टँड इन्व्हेस्ट करायचं कुठे. लोकांना हे कळत नाही. किती लोक आहेत जे काय करतात, FD मध्ये टाकतात. FD पेक्षा वाईट इन्व्हेस्टमेंट आहेच नाही. आम्ही खूप वेळी तुमचं इन्फ्लेशनचं दर इंटरेस्ट रेटपेक्षा जास्त असतं. जर तुम्ही सेव्ह करताय, तुम्हाला वाटतंय, पण तुमची पैसे इज फॉलिंग इन व्हॅल्यू रेग्युलरली. सर इन्व्हेस्ट कसं करायचं, कुठे करायचं ते कळायला पाहिजे. स्टॉक मार्केट, हाऊ डज इट वर्क? इफ यू लर्न दॅट, नथिंग बेटर देन दॅट, सेन्सिबली इन्व्हेस्टेड. ते नाही कळलं तरी म्युच्युअल फंड रूट आहे. Then of course there are other things which one should do early, like taking an insurance policy. खासकर मेडिकल इन्शुरन्स. आणि हे जेवढे लवकर घेतले तेवढे प्रीमियम कमी असतात आणि प्रीमियम फ्रीज होऊन जातात ना, तर तुमचं बेनिफिट होतं. हे ऑल दीज थिंग्स, अँड दीज थिंग्स वोंट कम अनलेस समबडी टीचेस यू और इफ यू रीड अप और समथिंग.
सो लिटरसी म्हणून खूप खूप इम्पॉर्टंट आहे फायनान्शियल लिटरसी. खूप माझे असे तरुण मित्र आहेत 15, 18, 20 वर्षाचे, की कोविडमध्ये जो वेव आला त्याच्यात त्यांनी ब्रोकरेज अकाउंट म्हणजे स्टॉक अकाउंट ओपन केलं, स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंगचं, डीमॅट आणि डीमॅट आणि समथिंग. नाऊ दे आर डिल्युजंड, कारण खूप साऱ्या कंपन्यांचे 3-4 वर्षात काहीच रिटर्न नाही आहेत, 0% आहेत. फॉर व्हॉट एव्हर रिझन मोठ्या मोठ्या कंपन्यांचे नाही आहेत, आणि दिस इज देअर फर्स्ट टेस्ट ऑफ इन्व्हेस्टिंग. काय विचार करावा? that is again their own lack of understanding. If you think स्टॉक मार्केटमधून तुम्हाला रेग्युलरली बँकसारखं रिटर्न येणार नाही, ते अप अँड डाऊन होणारच. इनफॅक्ट डाऊन होणं खूप इम्पॉर्टंट आहे. तिथे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते चांगले शेअर चांगले रेटमध्ये घ्यायला. सो आय एम व्हेरी हॅपी दॅट लॉट ऑफ पीपल ड्यू टू कोविड ओपन अ डीमॅट अकाउंट, बिकॉज माझं तर मत आहे की एव्हरीबडी शुड बी अन इन्व्हेस्टर इन स्टॉक मार्केट, पण फुलिश इन्व्हेस्टर नाही. प्रॉब्लेम असतं जेव्हा तुम्ही घुसता त्यामध्ये पण तुम्हाला कळत काय नाही, मग तुम्ही फुलिश मिस्टेक करता, मग त्यानंतर शिव्या देता स्टॉक मार्केटला आणि कधी इन्व्हेस्ट करत नाही परत, आणि 5-10 लोकांना डिस्करेज करतात. दॅट इज एक्स्ट्रीमली डेंजरस. म्हणून आय एम ऑल फॉर फर्स्ट अक्वायर नॉलेज, फर्स्ट अक्वायर अंडरस्टँडिंग. नाव दॅट यू डन इट, आणि जर तुम्ही ते स्टॉक चांगले सिलेक्ट केले होते, बरोबर सिलेक्शनमध्ये थॉट दिलं होतं, मग मार्केट डाऊन गेली तर काही हरकत नाही आहे, तुम्ही होल्ड करा. असं तर कधी घ्यायला नको की आज स्टॉक घेतो आणि 6 महिन्यानंतर मला लागतील पैसे, अज्युम करून एवढे होणार, ते होणार नाही. तुमच्या एक्सपेक्टेशन बरोबर कधी जाणार नाही ते. सो यू शुड पुट दॅट मच मनी इन द स्टॉक मार्केट विच यू मे नॉट नेसेसरीली नीड ॲट शॉर्ट नोटीस. आणि मार्केट पडली आणि जे तुम्ही ओरिजिनल शेअर घेतलं आणि त्याची घ्यायची लॉजिक आत्ता पण व्हॅलिड आहे, मग पडल्यानंतर तर अजून घ्यायला पाहिजे ना, कारण तोच शेअर थोडा स्वस्त मिळत आहे. तर अक्युमुलेट. सो नंबर 1, हाऊ टू सिलेक्ट स्टॉक्स, हाऊ टू डू फंडामेंटल अनालिसिस, आणि त्यानंतर एकदा चांगला स्टॉक मिळाला तुम्हाला तर एव्हरी टाइम देर इज अ डिप यू शुड बाय. हे सगळं तुम्ही सविस्तर शिकवता ते मला माहिती आहे, पण तरी सुद्धा विदिन अ शॉर्ट स्पॅन फुलिश इन्व्हेस्टर आणि स्मार्ट इन्व्हेस्टर यातला फरक काय? फुलिश इन्व्हेस्टर त्याला कळत नाही, तो रॉंग एक्सपेक्टेशन घेऊन जातो. तो त्याला वाटतं स्टॉक मार्केट विल मूव्ह द वे ही एक्सपेक्ट्स इट टू मूव्ह. स्टॉक मार्केट विल प्रॉब्ली मूव्ह द ऑपोजिट डिरेक्शन. सो यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर बोथ. वेन यू इन्व्हेस्ट यू शुड नो की काय, आणि अंडरस्टँड हाऊ टू सिलेक्ट स्टॉक्स, हाऊ टू रीड अ बॅलन्स शीट, हाऊ टू. तो फायनान्शियल लिटरसी म्हणून बिकम्स अ मस्ट फॉर एव्हरीबडी. तुम्ही याच्यात पण दिले लहान मुलांना पण करायला, आय थिंक सो चॅप्टर 3 or 4 ते लोक वाचतीलच, पण पुन्हा 2 मिनिटात सांगायचं असेल तर चांगला स्टॉक कसा निवडायचा? 2 मिनिटचा आन्सर नाही आहे, तू म्हणतो म्हणून सांगतोय. दॅट इज नॉट डिझर्व्स मच लॉंगर आन्सर. एक शॉर्टकट तुम्हाला दिलं की घ्यायच्या आधी थोडी क्रायटेरिया तुम्ही अप्लाय करा की मी हे स्टॉक घेणार नाही. नंबर 1 नेहमी सांगतो की आधी कधी कंपनी सिलेक्ट करू नको, आधी इंडस्ट्री सिलेक्ट करा. अच्छा. थोडं स्टडी, थोडं न्यूजपेपर रीडिंग, थोडं बजेट प्रेझेंट झालं तर त्याला तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल कुठल्या इंडस्ट्रीला गव्हर्मेंट एनकरेज करते, कुणाचं डिमांड सप्लाय सिच्युएशन फेवरेबल आहे, ते कठीण नाही आहे. एकदा तुम्ही इंडस्ट्री शॉर्टलिस्ट केली की दिस इंडस्ट्री हॅज अ गुड फ्युचर, पुढचा प्रश्न आहे आता त्या इंडस्ट्रीमध्ये कुठली कंपनी घ्यायची. जर तुम्ही नवीन इन्व्हेस्टर असला तर माय रेकमेंडेशन इज त्या इंडस्ट्रीचं जेव्हा तुम्ही विचार करताय, जे ताबडतोब नाव लक्षात येतात, स्टिक टू दोज. अच्छा. आणि एवढे अननोन नेम, समबडी विल टेल यू, तुमचं मित्र फोन करेल, अरे विनायक घेऊन टाक, आणि जेन्युइन वेल विशर, कारण त्याला कोणी फोन केलं होतं आणि त्याला कोणी केलं, हे कधी कधी जाणार वर, पण डोंट गो टू. समटाईम दे विल डिसअपिअर ऑफ द ग्रिड ओनली सम दोज शेअर्स. सो स्टिक टू द नेम्स दॅट. तुम्ही टूथपेस्ट म्हटलं तर कोलगेट लक्षात येतं, चहा म्हटले तर काय येतं, फार्मास्युटिकल म्हटलं तसं स्टिक टू दोज. तेही पण 5, 6, 8, 10 कंपनी असतील. आता त्यामधून आपल्याला चूज करायचं आहे तर तिथे फंडामेंटल ॲनालिसिस येते. आणि माझा क्रायटेरिया एक आहे की तुम्ही त्याचा सेल बघा आणि थोडं मागे जा. अच्छा. आता आपण कदाचित तुमच्याकडे
क्वार्टर एंडिंग सप्टेंबरचं रिझल्ट हातात येईल, ते तुम्ही बघताय. पण थोडं मागे गेलं तर मागच्या क्वार्टरचं मिळेल, त्याच्या मागच्या क्वार्टरचं मिळेल, ते प्रिव्हियस इयरचं मिळेल, आणि एक सेल्स ग्राफ बनवा. अनलेस द सेल्स ग्राफ इज लुकिंग टू द स्काय, डिसाईड मी नाही घेणार. किती चांगली कंपनी असू दे, त्याचे सेल्स शुड बी कन्सिस्टंटली अप. दुसरा क्रायटेरिया, सेल वाढणं कठीण नाही आहे. तुम्ही हे 100 रुपयाला देताय, उद्या म्हटलं 60 रुपये, सेल विल गो अप. तशी सेल नको आपल्याला. तर एक ग्रॉस प्रॉफिट असतं. ग्रॉस प्रॉफिट ग्राफ पॅरलल असायला पाहिजे कमीत कमी. दॅट शोज जेन्युइन सेल्स. मग नेट प्रॉफिट असतं. नेट प्रॉफिट शुड ग्रो फास्टर देन द पर्सेंटेज ग्रोथ इन सेल्स. अच्छा. कारण नेट प्रॉफिट आल्यापर्यंत आपण सगळे कॉस्ट मायनस केलेत. काही कॉस्ट व्हेरिएबल असतात, काही फिक्स्ड असतात. मग सेल वाढली तर व्हेरिएबल कॉस्ट वाढतात, पण फिक्स वाढत नाही. पण प्रॉफिट जास्त फास्ट वाढायला पाहिजे. त्याला लेव्हरेज म्हणतात फायनान्समध्ये. सो नेट प्रॉफिट ग्राफ शुड बी ग्रोईंग फास्टर. तर 3 क्रायटेरिया झाले. सेल शुड बी अप, ग्रॉस प्रॉफिट शुड बी अप ॲट लिस्ट ॲट द सेम पेस, नेट प्रॉफिट शुड बी अप ॲट अ फास्टर पेस. नंतर एक टर्म आहे EPS, अर्निंग्स पर शेअर. थोडा तुम्ही शोध केलं तर तुम्हाला ती इंडस्ट्रीची ॲव्हरेज EPS पण मिळेल. अच्छा. माझं मत आहे, देअर नथिंग हार्ड अँड फास्ट अबाउट इट. दिस इज माय ओपिनियन. तुम्ही एक डिसाईड करून घ्या, मी शेअर घेणार नाही अनलेस या शेअरची EPS इंडस्ट्री ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे. आता काय होतं आहे की दीज क्रायटेरिया विल हेल्प यू चूज अ कंपनी दॅट इज साऊंड. पण प्रश्न आहे, तुम्हाला हे शेअर घ्यायचं आहे का? इट माइट बी टू एक्सपेन्सिव्ह. नो, मी शेअर चांगलं घ्यायला म्हणून घेत नाही आहे. मला प्रॉफिट बनवायचं आहे. खूप महाग घेतलं तर कसं प्रॉफिट बनवणार? ते एक 5वा क्रायटेरिया. द समथिंग कॉल्ड प्राइस टू अर्निंग्स रेशो. अगेन इंडस्ट्री ॲव्हरेज मिळेल. आय सजेस्ट डोंट बाय अनलेस त्याचा प्राइस अर्निंग रेशो इंडस्ट्री ॲव्हरेजपेक्षा कमी असेल. तर पहिले 4 क्रायटेरियाने काय केलं? दे हेल्प यू चूज अ गुड शेअर. 5th क्रायटेरिया विल स्टॉप यू फ्रॉम पेइंग अ व्हेरी हाय प्राइस. तुम्हाला म्हटलं तुम्हाला स्वस्त शेअर पाहिजे की महाग पाहिजे? समबडी म्हणजे स्वस्त. एव्हरी 3rd ग्रेड कंपनी स्वस्त असते. मग विचारलं तुम्हाला टॉप ग्रेड शेअर पाहिजे की 3rd ग्रेड पाहिजे, तुम्ही सांगणार टॉप ग्रेड. दिस विल हेल्प यू चूज अ गुड शेअर ॲट अ गुड प्राइस. हा शॉर्टकटवाला आन्सर. हे तर भारीच आहे. पण तुमच्या पुस्तकामध्ये अख्खा सेक्शन बिझनेस फायनान्स हो. आणि आम्ही सुद्धा द इन्साइट आमच्या दिवाळी अंकात जो आलाय नुकताच, जेनझीचा एक अख्खा सर्वे केला, जो महाराष्ट्रातला पहिला सर्वे. त्याच्यात जवळपास 45% जेनझी तरुण, म्हणजे जे यंग ॲडल्ट्समध्ये येतात, हे असं म्हणतात की आम्हाला व्यवसाय करायचा आहे. बरोबर. व्यवसायाचं फॅसिनेशन असणं वेगळं, शार्क टँक बघून करावासा वाटणं वेगळं. मी व्यवसाय करायला योग्य आहे का नाही, हे आधी मी कसं ठरवायचं इन एनी एज? नाही, त्याचं मनात आलं मला व्यवसाय करायचा, आय थिंक त्यांनी तो क्रायटेरिया पास करून टाकला. इफ यू डिझायर, आय थिंक डिझायर शुड बी देअर. पण त्यानंतर मेक शुअर यू आर्म युअर सेल्फ विथ ऑल दी अंडरस्टँडिंग. आणि ती अंडरस्टँडिंग आय हॅव ट्राईड टू गिव्ह इन दिस. की जर तुम्ही डिसाईड केलं मी बिझनेस व्यवसाय सुरू करायचा आहे, मग तुम्हाला काय काय कळायला पाहिजे, कसं सुरू करणार, तुमची लिगल कॉन्स्टिट्यूशन काय असेल, तुम्ही त्याचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत, प्रोप्रायटरी केलं तर त्याचं नुकसान काय, फायदा काय, पार्टनरशिपमध्ये कसं करायचं, LLP करायचं की नॉर्मल पार्टनरशिप करायचं, किंवा प्रायव्हेट लिमिटेड ते कसं करायचं. मग त्यानंतर वी टॉक्ड अबाउट एकदा सुरू झालं तर तुम्हाला फंडिंग लागेल, काय काय ऑप्शन्स असतात, कुठलं चांगलं आहे कुठलं नाही आहे. फंडिंग आलं, बिझनेस सुरू झालं, मग तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट बनवायला लागतात, अकाउंट्स मेंटेन करायला लागतं. त्याचं काय, तर त्यांना इंट्रोडक्शन सगळं दिलं आहे. ऑल दीज थिंग्स. इन्कम टॅक्स लागेल तुम्हाला, त्यांना या वयात तेही कळत नाही इन्कम टॅक्स काय असतं. सो आय हॅव कवर्ड ऑल दोज थिंग्स फॉर यंग ऑन्टरप्रेन्युअर. सी आय एम व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह अँड ऑप्टिमिस्टिक अबाउट जेन झी. लाईक यू सेड, खूप लोक स्टॉक्समध्ये इंटरेस्ट घेतात. आय हॅव सीन देम ॲट अ व्हेरी यंग एज.
विच आय थिंक इज व्हेरी हेल्दी. इंडियामध्ये स्टॉक इन्व्हेस्टरची पर्सेंटेज 5% पण नाही आहे कदाचित. डेव्हलप्ड कंट्रीमध्ये 50% असते. आणि अकॉर्डिंग टू मी देर इज अ डेफिनेट कोरिलेशन बिटवीन nation's development and the stock market development. What leads to what, I don't know. So it is important that more and more people. Secondly, so many of them want to become entrepreneurs. म्हणजे काय? Instead of becoming job seekers, they will be becoming job providers. In a country of 130 crores, हे खूप जरुरी आहे. So पण नेहमी प्रॉब्लेम येतो जेव्हा तुमची नॉलेज गॅप असतात. So we have to try and make sure that if they understand, I should learn. Stock market मध्ये you will lose money because you don't understand enough. So literacy आणि खास कर financial literacy, very very important. पर्सनल फायनान्समध्ये तुम्ही 1-2 गोष्टी सगळ्यांना सांगता की रूल ऑफ 72 आहे, कंपाऊंडिंग आहे, इन्फ्लेशन आहे, की हे शिकलं पाहिजे. तसं बिझनेस फायनान्समध्ये ABCD अ ब क ड काय आहे जे प्रत्येकाला माहीत पाहिजे? नाही, बिझनेस फायनान्समध्ये आता थोडे मोठ्या लोकांनाही म्हणजे एक्झिस्टिंग बिझनेसमॅनने ॲड्रेस केलं तर कधी कधी आपण मेन मिस्टेक करतो. वी चेज टॉप लाईन म्हणजे सेल्स. वी हॅव टू रिमेंबर बिझनेस इज नॉट अबाउट सेल्स, इट इज अबाउट प्रॉफिट. तर अनलेस युअर सेल्स इज प्रॉफिटेबल, सेल्स आपल्याला नको आहे. पण सो मेनी पीपल टॉप लाईन सेल वाढायला आणि कधी कधी सेल वाढत जाते आणि प्रॉफिट कमी होत जाते. ट्रॅजेडी. नंबर 2, त्यांना हे कळत नाही की प्रॉफिट डज नॉट मीन मनी. दे थिंक प्रॉफिट म्हणजे पैसे, वेरेज एकदम ऑपोजिट आहेत. तर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी हँडल करायला यायला पाहिजे आणि कॅश फ्लो मॅनेजमेंट यायला पाहिजे. बिगेस्ट मिस्टेक कंपनीज मेक आणि मोठ्या कंपनीज मेक, ते शॉर्ट टर्म पैसे वापरतात लॉंग टर्म ॲसेट खरेदी करायला. सुइसाईडला येतो. कधी करू नये. असे भरपूर गोष्टी आहेत. लहान मुलं, अगदी 30शीतले तरुणही ज्या वेळी व्यवसायाचा विचार करतात त्यावेळी पहिली गोष्ट त्यांच्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे व्हॅल्युएशन. कारण वेगवेगळ्या कंपनी म्हणजे वेगवेगळे हे ते बघतात, शोज बघतात, ह्या व्हॅल्युएशनला इतके टक्के स्टेक, इक्विटी वगैरे वगैरे वगैरे. मला प्लीज असं समजावून सांगा की एखाद्या कंपनीचं व्हॅल्युएशन कसं ठरतं? व्हॅल्युएशन म्हणजेच पैसे आहेत का? माझं थोडं डिफरंट मत आहे यामध्ये. खूप लोक सांगतील फॉर्म्युला द्या व्हॅल्युएशन करायला. मला वाटतं खूप फॉर्म्युले आहेत, खूप मेथड्स आहेत, पण अल्टिमेटली इट इज बिटवीन द बायर अँड द सेलर. आय फील फॉर्म्युले बॅकवर्ड जाऊन आपण फिट करायला पाहिजे. तुम्ही कुठली व्हॅल्यू घेऊन जा, इफ समबडी इज नॉट विलिंग टू पे, ते मिनिंगलेस आहे. दॅट्स ओनली अ नंबर. तर एकदा बायर आणि सेलरने ठरवलं या प्राईजमध्ये घेऊ, देन दे गो बॅकवर्ड्स अँड सी कुठल्या फॉर्म्युलामध्ये फिट होऊन होतं. सो व्हॅल्युएशन इज अ व्हेरी व्हेरी नोशनल फिगर. कारण ते फ्युचरमध्ये हू कॅन कंट्रोल द फ्युचर. अदरवाईज मेथड्स खूप आहेत आणि ऑल मेथड्स डिपेंड ऑन युअर इव्हॅल्युएशन ऑफ फ्युचर प्रॉफिटेबिलिटी. मग त्याला डिस्काउंट करून प्रेझेंटवर आणायचं. So easiest way of valuation is if you are a listed company, then the stock market has already valued you. But any non-listed entity मध्ये it is just a matter of negotiation. पण आत्ताची जी तरुणाई आहे त्यांच्यात व्यवसायाबद्दलचे 2 भाग दिसतात. एक, ज्यांना परमनंट परपेच्युअल व्यवसाय करायचा आहे टिल दे आर अलाइव्ह ऑर फॉर द जनरेशन्स आफ्टर दे लिव्ह द लिगसी. आणि दुसरं, ज्यांना पटकन व्यवसाय करायचा आहे, पटकन विकायचा आहे आणि पैसे कमवायचे. ह्या दोन्हीत काय फरक असतो फंडामेंटली? आय थिंक इंटेन्शन तुमचं असायला पाहिजे लॉंग टर्म. दॅट डझंट मीन तुम्ही आयुष्यभर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहा, पण तुमचं इंटेन्शन असं आहे, मी अशी कंपनी उभी करतोय विच विल लास्ट नॉट ओनली माय लाईफ टाईम बट जनरेशन्स. त्यानंतर एकदा तुम्ही मोठी केली आणि तुम्हाला चांगलं प्राईज मिळतंय, डझंट मीन यू स्टे, यू आर नॉट इम्प्रिझन्ड इन टू इट. बट अनलेस द इंटेन्शन इज टू सेट अप अ रोबस्ट कंपनी विच विल लास्ट, इट विल नॉट वर्क. समबडी हू सेज, म्हणजे अदरवाईज इट बिकम्स अ कॉन गेम. मला सुरू करायची, असं चांगलं
प्रेझेंटेशन करायचं आहे सो दॅट समबडी फील्स इट वर्थ, देन काय दॅट इज लाईक फुलिंग समबडी ना. तुम्ही त्याला कुणाला फूल केलं तरी दॅट कांट लास्ट लॉंग. सो आय फील दॅट अदर मॉडेल इज डेफिनेटली बेटर. मी तरुण आहे आणि मला या सगळ्याचा हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. मी तुमचं पुस्तक वाचलं, मला काही प्रिन्सिपल्स कळाले, तर मी कसा केला पाहिजे? नाही, देन आयदर वन वर्क समवेअर अँड देन कम्स, और मला वाटतं आजकाल एक अजून चांगलं कॉन्सेप्ट आला आहे इज मेंटर्स. खूप लोक मेंटरिंग करतात. एक चांगलं एक्सपिरियन्स माणूस तुमच्याकडे जर ॲज अ मेंटर तुम्हाला भेटलं, आय थिंक दॅट इज इनव्हॅल्युएबल. दे आर द पीपल हू हॅव गॉन थ्रू द होल प्रोसेस. दे हॅव मेड द मिस्टेक्स, दे हॅव लर्न फ्रॉम देम. तुम्ही त्यांच्याकडनं शिका. आणि खूप लोक वंडरफुल काम करतात. हे इन्क्युबेटर्समध्ये आपले राजेंद्र जगदले साहेब आहेत, काय वंडरफुल काम करतात. किती त्यांच्याकडे स्टार्टअप्स आहेत आणि किती सपोर्ट देतात. असं अम्ब्रेलामध्ये तुम्ही गेलं तर तुम्हाला सगळं सपोर्ट मिळेल. मी 20-25ला आहे आणि या क्षणी मला पहिले ₹1 आलाय. मला इन्व्हेस्ट पण करायचं आहे आणि मला व्यवसाय पण चालू करायचा आहे. तर मी काय काय करायचं? पण पहिले ₹1,00,000 आले. नाही, दोघे एक साथ होणार नाही. जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, सगळे पैसे बिझनेसमध्ये जातील आणि तरीसुद्धा कमी पडतील. बिझनेसमधून कमवायला सुरू केलं तेव्हा तुम्ही सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. हे एक कॉन्ट्रडिक्टरी झालं. एकदा तुम्ही थांबलाय, मला फंड द्या, तुमच्याकडे जे आहे तुम्ही म्हटलं पार्टली इन्व्हेस्ट करणार, नाही होणार नाही. इफ यू स्टार्टिंग अ बिझनेस, आणि नंबर 1 तुमचे सगळे पैसे टाकायला पाहिजे. इवन दो आय एम अ ग्रेट प्रोपोनंट ऑफ डेटचा खूप फायदा पण होतो, पण आधी तुमचे पैसे टाकायला पाहिजे. खूप लोक करेक्ट उत्तर देतात रॉंग कारणामुळे. आय एम इन फेवर ऑफ डेट फॉर अदर रिझन्स. स्वस्त आहे, हे आहे, ते आहे. पण खूप लोक म्हणतात नाही नाही, बिझनेसमध्ये रिस्क आहे, कदाचित बुडेल म्हणून डेट घेणार. ॲब्सोल्युटली क्रिमिनल थिंकिंग. जर बुडण्याची पॉसिबिलिटी आहे मग आधीच स्वतःचं टाका. तुमचं बिझनेस आहे, रिस्कला तुमचे पैसे जायला पाहिजे. तुमचे टाकल्यानंतर तुम्ही बॉरो केलं तर ठीक आहे. आणि अँड सो ऑन. सो इफ यू स्टार्टिंग अ बिझनेस, देन नेक्स्ट 5 years फॉरगेट अबाउट इन्व्हेस्टिंग. ही इन्व्हेस्टमेंटच आहे ना. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये, आणि जर तुमचं कॉन्फिडन्स आहे, सी द इन्व्हेस्टमेंट इज मेंट फॉर पॅसिव्ह पीपल. Entrepreneur is an active man. You think my best returns will come here. केव्हा तुम्ही, that's why I'm totally against when companies invest outside. लॉजिक काय आहे? एक तुमची कंपनी, हॅव यू स्टॉप ग्रोईंग? इफ यू नॉट स्टॉप ग्रोईंग, कारण इफ आय एम प्लॅनिंग टू इन्व्हेस्ट इन युअर कंपनी, आय डोंट वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन अ कंपनी विच हॅज स्टॉप ग्रोईंग. मला तर पैशाची गरज नाही आहे, मग मी कशाला तुमची शेअर घेऊ? आणि तुम्ही म्हटलं नाही नाही, आय एम अ ग्रोईंग कंपनी, मग हाऊ कॅन यू मॅनेज टू विड्रॉ मनी फ्रॉम युअर कंपनी अँड इन्व्हेस्ट इट समवेअर एल्स? ऑल युअर मनी शुड गो, बिकॉज आय अज्युम तुम्ही हे बिझनेस चालत आहे बिकॉज यू थिंक माझे मॅक्सिमम रिटर्न इथून येणार. अदरवाईज जस्टिफिकेशन काय आहे बिझनेस चालवायचे? हे जे आपण शेअर घेतो किंवा आपण एखाद्या कंपनीचा भाग होतो, म्हणजे नक्की काय होतं? कारण हेच क्लिअर नाही आहे कोणाला. ते ओनरशिप आहे ना. मी बिझनेस सुरू केलं, 10 लाख टाकले, मग अजून 20 टाकले, माझी इन्व्हेस्टमेंट झाली 1 कोटीची. आता मला खूप कॉन्फिडन्स आला आहे, आता मला लीप घ्यायचं आहे. आता मला 1 कोटी मी टाकले, आता म्हटलं 10 कोटी अजून पाहिजे, तर ते माझ्याकडे नाही आहेत आणि कुणी द्यायला तयार नाही आहे. तर एक चांगलं तरीका आहे, म्हणजे मी 1 कोटी म्हणतो म्हणजे आय शुड ॲड 2-3-4 zeros, मग थोडा व्हॅलिड होईल. मग मला 10 कोटी पाहिजे, तर if I can't find one person to give it to me, but if I go to 10 lakh people आणि सगळ्याकडनं 100 रुपये घेतले या 1000 रुपये घेतले, तर माझा. सो व्हॉट वी डू इज यू गिव्ह शेअर्स टू मल्टिपल पीपल आणि सगळ्यांना सांगायचं यू विल बी पार्ट ऑफ द ओनरशिप प्रोपोर्शनेटमध्ये. 1 कोटीमध्ये तुम्ही 1 लाख टाकले तर तुम्ही 1% ओनर झाला ना. तुम्ही 10,000 टाकले तर तुम्ही 0.1% झाला. तुम्ही 1,000 टाकले तर 0.01%. सो एव्हरीबडी इज अन ओनर इन द कंपनी. तर ते मी चॅप्टर दिलं आहे. पोस्ट IPO कंट्रोल कशी करायची कंपनी. आधी तर तुम्ही एकटे होता, तुम्हाला जे पाहिजे तुम्ही करू शकता. आता तुमच्या डोक्यावर thousands ऑफ ओनर्स बसलेत. आणि कधी कधी हे होतं की यू माइट गेट टेकन ओव्हर युअर सेल्फ.
So that is also an art. How do you start a company? Then to grow big, you go IPO. And now how do I continue? Maza आता stake from 100% it has come to, there have been companies which are run with owners having 5, 6, 7% also. आणि त्यापेक्षा सुद्धा कमी असतात. अच्छा. मग how do you control? How do you ensure you don't lose control over your business itself? That's another very fascinating area. शेवटच्या प्रश्नाआधीचा पेनल्टीमेट प्रश्न. सगळ्या तरुणांचं फॅसिनेशन हे आपली कंपनी कधी ना कधी लिस्ट होईल, MSME लिस्टिंगवर होईल, रेग्युलर लिस्टिंगवर होईल, मग आपण बेल वाजवू शेअर मार्केटची, असं असताना दिसतं. खरंच ही जर्नी सोपी असती का? नाही, सोपी नसते. आणि गरज नसली तर कशाला? वाय शुड दिस बी दी ॲस्पिरेशन? तुमची ॲस्पिरेशन असं पाहिजे, मला कंपनीला मोठं करायचं आहे. आणि फक्त जेव्हा तुम्हाला वाटतं की पैशामुळे माझं ऑप्शन आहे IPO करून, लिस्ट करून मिळेल, देन इट इज जस्टिफाईड. युअर ॲस्पिरेशन शुड नॉट बी आय वॉन्ट टू बी अ लिस्टेड कंपनी. लिस्टेड कंपनी म्हणजे एवढी रिस्पॉन्सिबिलिटीज येतात, एवढे कंप्लायन्सेस येतात. दॅट हॅज टू बी जस्टिफाईड. सो लिस्टिंगचं मेन प्रॉबली इंटरेस्ट असायला पाहिजे इन्व्हेस्टर्समध्ये, फंडर्स, खासकर व्हेंचर फंडर्स. आणि त्यांनी तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले, पण त्यांचे पैसे परत कसे येतील? इफ दे आस्क द कंपनी टू रिटर्न, मग कंपनीत बुडून जाईल. ते सगळे इन्व्हेस्ट झालेले आहेत. पण जेव्हा ते लिस्टिंग होते, मग त्यांना एक एक्झिट रूट मिळतं. कंपनी कॅन कंटिन्यू रनिंग, दे कॅन सेल द शेअर, समबडी विल कम इन. सो आय थिंक ते ॲस्पिरेशन असायलाच नको. यू शुड नेवर थिंक I am starting a company so that one day I'll be listed. That is no sense of achievement. लोन घेण्याचं प्रमाण, स्मॉल लोन्स, 5,000 रुपये, 10,000 रुपये, 20,000 रुपये फॉर नीड्स अँड वॉन्ट्स, हे सुद्धा जेनझीमध्ये, यंग ॲडल्ट्समध्ये किंवा अगदी 25ल्या लोकांमध्ये पण दिसतं. कधी मोबाईल घ्यायला, कधी गाडी घ्यायला. हायेस्ट म्हणजे NBFCs कडनं ते मिळतं, कारण तुमची क्रेडिट हिस्ट्री नसती, इन्कम टॅक्स रिटर्न नसतो. मी लोन कधी घ्यावं आणि कधी घेऊ नये? मी एकदम अगेन्स्ट आहे अबाउट टेकिंग अनप्रोडक्टिव्ह लोन. माझे 2 रूल्स आहेत बिझनेससाठी. लोन कधी घ्यायला पाहिजे? जेव्हा तुम्ही लोन घेतल्यानंतर कुठे टाकणार, त्याला काय, कशासाठी वापरणार, जिथे वापरणार तिथून काही इन्कम येऊ शकते. आणि ह्या लोनची एक कॉस्ट असते, ते इन्कम कॉस्टपेक्षा जास्त असायला पाहिजे. आणि नंबर 2, लोन येतं विथ अन अश्युरन्स ऑफ परत करायला पाहिजे. आणि तुम्ही इन्व्हेस्ट करताय, तिथून पैसे परत येऊ शकतात. तिथून पैसे यायला पाहिजे आधी, यापेक्षा की तुम्ही लोन परत करायचं. हे 2 रूल तुम्ही व्हायलेट केले नाही तर जेवढं लोन घेणार तुमचं फायदा होईल. पण जे तुम्ही लोन म्हटलं मोबाईलसाठी, यासाठी, ते तर अनप्रोडक्टिव्ह आहे. पर्सनल लाईफमध्ये मला वाटतं एकच लोन जस्टिफाय होतं, ते हाऊसिंग लोन. त्यानंतर जर तुम्ही काम करताय, तुम्हाला बाईक पाहिजे, नोकरीला जायला, आणि तिथे तुम्हाला माहिती आहे की आता पैसे नाही आहेत, लोन घेऊन, आणि इन्कम आहे, सॅलरी येते, ते सुद्धा थोडा बहुत जस्टिफाईड आहे, इवन दो दॅट इज अनप्रोडक्टिव्ह. पण ते तुमचं ऑन द वन हँड तुमची बाईकची कॉस्ट आणि EMI वाढेल, पण ऑन दी अदर हँड तुमची कन्व्हिनियन्स तुम्ही खर्च करता ते कमी होईल. पण या 2 शिवाय आय डोंट सी, यू शुड अवॉइड ॲज मच ॲज पॉसिबल. फोन घ्यायचं मला नवीन म्हणून पैसे नाही तर लोन अजिबात नाही. आणि तुमची इन्कम नाही आहे तर, हे यंगस्टर इन्कम नाही आहे तर परत कसं करणार? सो क्रेडिट कार्ड, व्हॉट यू मेन्शन्ड, इफ यू हॅव ॲक्सेस टू अ क्रेडिट कार्ड, आणि तुमच्याकडे ते क्रेडिट कार्डला तुम्ही ट्रीट करायला पाहिजे लाईक अ डेबिट कार्ड. मेंटली पैसे बँकेत आहे, मी क्रेडिट कार्ड वापरतो कारण क्रेडिट कार्ड इज अ वंडरफुल थिंग, 30 days आय गेट इंटरेस्ट फ्री मनी. तसं वापरणार तर उत्तम आहे. बट विदाउट अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, विदाउट अंडरस्टँडिंग, दॅट कॅन बी डिझास्ट्रस. शेवटचा प्रश्न. सगळे हा व्हिडिओ बघणारे तरुण आणि त्यांचे आई वडील यांना 1 किंवा 2 टेक अवे मेसेजेस तुम्हाला द्यायचे असतील तर काय द्या? फायनान्शियली लिटरेट बनवा, लर्न हाऊ टू इन्व्हेस्ट, सेविंगची हॅबिट डेव्हलप करा. आणि जर स्टार्टअपचं ॲम्बिशन आहे, मग लर्न करून कसं करायचं
जरूर करा, बिकॉज दॅट इज वन ऑफ द फायनेस्ट थिंग्स टू डू. अनिल सर, थँक्यू व्हेरी मच. नेहमीप्रमाणे खूप इंटरेस्टिंग इन्साइट्स मिळाले खूप कमी वेळात. तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार आणि तुमच्या पुस्तकाला खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की ते सगळे यंग ॲडल्ट्स वाचतील आणि तुमचं जे मिशन आहे टू लिटरेट ॲज मेनी पीपल ॲज पॉसिबल ते पूर्ण होईल. पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. थँक्यू.